उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. स्त्री म्हणजे ममतेचा झरा, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे संस्कार सरिता, स्त्री निर्मितीचे काव्य, स्त्री म्हणजे सौंदर्याची खाण, सासरची शान, माहेरचा अभिमान आणि या दोन्ही कुळांची आन बान शान. अशा सर्व गुण संपन्न महिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जागर जनस्थान, सन्मान स्त्री शक्तीचा. गाय वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारस. गायीचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून गायीचं पूजन देखील करणं महत्त्वाचं आहे. दुग्ध उत्पादनातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणाऱ्या, मात्र तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या गोमातांना नेमका आधार भेटतो तरी कुणाचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर, तसेच गायींना व्याधी झाल्या असल्या तर त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येतं किंवा गोशाळेत दान करून दिलं जातं. अशा गायींवर उपचार करणं, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी शहरात काही गोशाळा आहेत. त्यापैकी निराधार, निराक्षित आणि अपघाती देशी गोवंशांची सेवा करणारी श्री राजलक्ष्मी गोशाळा. आज वसुबारसच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशकातील तपोवन येथील श्री राजलक्ष्मी फाउंडेशन संचलित श्री राजलक्ष्मी गोशाळा येथे मोठ्या उत्साहात वसुबारस सण साजरा करण्यात आला. गोशाळेची फुलांची सजावट करण्यात आली. या गोशाळेतील एक कोयल नावाची गाय ही गाभण असल्यानं तिच्या डोहाळ्याचा कार्यक्रम देखील आज वसुबारस या सणाच्या निमित्तानं पार पडला. या कोयल गायला सजवण्यात आलेलं होतं. गोडधोड खाऊ घालण्यात आलं. या गोमातेचं महिलांनी औक्षण देखील केलंय. तसेच गोशाळेतील सर्व गाय वासरांचं औक्षण देखील करण्यात आलं. या गोशाळेनं गायींचं महत्त्व समजावं यासाठी हा अनोखा उपक्रम राबवलाय. या कार्यक्रमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वसुबारसच्या आजच्या दिवसाचं महत्त्व हे काय आहे याबद्दल अमित सोमनाथ संत गुरुजींनी अधिक माहिती दिली आहे. राजलक्ष्मी गोसेवा यांच्याकडनं मला आमंत्रण देण्यात आलं की आज आमच्या इकडच्या सगळ्या गायींचं पूजन करायचं आहे. म्हटलं हरकत नाही, त्यासाठी मी आलो. विधिवत गायींचं पूजन झालं. त्यानंतरून इकडे सगळ्यांना आजचं महत्त्व सांगितलं. आजचं महत्त्व असं आहे की वृंदावनामध्ये जेव्हा भगवान श्री गोपाळकृष्ण गेले होते तेव्हा त्यांना एक सुरभी नावाची गाय आणि मनोरथ नावाचं त्यांचं वासरू, हे दोघं जण तिकडे एक समोर मनोरथ त्यांचं आईचं दूधपान करताय, दुग्धपान करताय असं त्यांना दिसलं. आणि तेव्हा लगेच भगवंतांना ते दूध पिण्याची इच्छा झाली. आणि भगवंतांनी जेव्हा ते दूध पिलं तेव्हा त्यांना ते अमृता समान वाटलं. तेव्हा त्या भगवंतांनी त्या दोघांचं पूजन केलं आणि त्यांना आशीर्वाद दिला की आजच्या दिवशी तुमचं पूजन होईल. म्हणून आजच्या दिवशी त्या मनोरथाचं पूजन आणि त्या गायींचं पूजन करतात. का बरं? तर आपली मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी त्या मनोरथाचं आणि सुरभी नावाच्या त्या गायीचं पूजन, म्हणजे त्यांचं स्वरूप म्हणून पूजन करतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की अशी नवीन नवीन कथा, माहिती हे आपल्या पुढच्या पिढीला, लहान बाळांना तुम्ही सांगा. काय आहे आजचं वसुबारस म्हणजे नेमकं काय आहे ते सगळ्यांना तुम्ही सांगा आणि त्यांच्याकडनं करून घ्या. आपल्याला गुरुजींनी ज्याप्रमाणे आजच्या दिवसाची माहिती सांगितली तसंच खऱ्या अर्थाने गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण या तीनही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. भगवान गोपालकृष्णांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय. त्यांचे हे आवडीचे छंद होते की गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण. आजच्या काळामध्ये खरंच खूप गरज आहे या तीनही गोष्टींची. आणि आपला धर्म, आपली संस्कृती आपल्या मुलांपासून कुठेतरी वंचित राहतीये का? कारण आपणच आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्माबद्दल काही गोष्टी सांगायला कुठेतरी कमी पडतोय. तर त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि या आपल्या प्रत्येक सणामध्ये वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा खूप गोष्टी आहेत.
जर आपण भागवतामध्ये बघितलं तर भागवत कथेमध्ये सुद्धा परीक्षिती राजा जो आहे त्या राजाने गो संवर्धन, गो पालन करून आणि गोमातेचं पूजन करून खऱ्या अर्थाने त्याचं जीवन वाचवलंय. ते वैज्ञानिकदृष्ट्या कसं हे आपल्याला भागवत ग्रंथामध्ये मिळतं. तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा गायीची पूजा करणं किती महत्त्वाचं आहे हे जर आपण मुलांना सांगितलं तर आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल. तसेच श्री राजलक्ष्मी गोशाळेचे गोसेवक यांनी देखील वसुबारसच्या शुभेच्छा देत गोमातेचं महत्त्व पटवून दिलंय. आज वसुबारसच्या दिवशी आपल्याकडे गौवासराचं जे पूजन झालंय, एक गौ जी अपघात अवस्थेत येते मागच्या वसुबारसला आणि ह्या वसुबारसला अतिशय सुंदर असं देशी गोवंशाचं एक वासरू जन्माला घालते. भगवंताने आपल्याला हे सृष्टीने दिलेला जसा आशीर्वादच आहे. आपण हे कर्म आपल्या पुढच्या पिढीकरता, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकरता, त्यांच्या संसाराकरता आपण देशी गौमातेला जतन करावे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गौमाता कशी आमंत्रित होईल यावर विचार करावा, जेणेकरून आपली पुढची पिढी समृद्ध व स्वास्थ्याकरिता संघर्ष करणार नाही. याची काळजी घ्या. या निराधार, निराक्षित आणि अपघाती देशी गोवंशांची सेवा करण्याच्या या गोशाळेच्या महिलांनी देखील आपल्या गोमातेबद्दल प्रेम आणि भावना व्यक्त करताना समाजाला एक संदेश दिलाय. यावेळी स्मिता देशमुख यांनी आपल्या पुढील पिढीला आपण काय संदेश देऊ शकतो, त्यामुळे आपण गायींची सेवा करणं आणि आपला धर्म आणि संस्कृती जपणं किती महत्त्वाचं आहे असा संदेश देत नागरिकांना आव्हान केलंय. काय म्हणाल्या स्मिता देशमुख बघूया. आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण साजरे करतो. तर मला असं वाटलं की कुठेतरी अशी भावना निर्माण झाली की आपण हा वाढदिवस हा इथे म्हणजे आपल्या गायींमध्ये करावा. आणि त्यात आमच्या गोशाळेत कोयल नावाची गाय आहे की ती गाभण आहे. तर आज त्यानिमित्त आम्ही एक डोहाळे जेवण ठेवलं आहे तिचं, की जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल की आपल्या रोजच्या कामांच्या वेळेत, परिस्थितीत आपण वेळ नाही काढू शकत. आणि मला एक संदेश द्यायचा आहे की आपण जे वागू ते आपली पुढची पिढी तशी तयार होते. तर त्यांना हा संदेश आहे की आपण पूर्वी प्रत्येकाच्या दारात गाय होती. तर माझी अशी इच्छा आहे की गायीचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, पुराणात आहे आणि ते न संपणार आहे. तर सगळ्यांनी गोसेवा करावी, त्याच्यातनं सगळ्यांना एक जी मनशांती मिळते, आम्हाला तर खूप मिळाली. आणि आमच्या घरातले आम्ही प्रत्येक जे पण छोटे मोठे सण आहे ते गोशाळेतनंच आम्ही साजरे करतो. आणि हे प्रेरणा देणारे आहेत आम्हाला किरण पाटील, जे माझे भाऊ आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना याच्यातनं प्रेरणा मिळाली. सर्वांनी ज्याप्रमाणे ताई बोलली की पूर्वी प्रत्येकाच्या दारात गाय होती, ठीक आहे, आता काही कारणामुळे ते शक्य होणार नाही. तर मला असं वाटतं ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी प्रत्येकाने आवर्जून आपल्या दारात एक गाय घ्यावी असं मला वाटतं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.